एकदा जर तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली, तर परत तुम्ही मागच्या आयुष्यात जात नाही. तुम्ही सतत प्रगती करत जातात. सुरुवातीला मनुष्य जेव्हा उत्क्रांतीच्या ह्याच्यामध्ये होता, तेव्हा तो चालत स्थलांतर करायला शिकला. त्याच्यानंतर तो थांबला नाही. नंतर त्याने पाण्यातून स्थलांतर करायला शिकला. प्रगती करत गेला. नंतर विमान आलं, नंतर रॉकेट आलं. आता यान मंगळावरती देखील पोहोचत आहे. समजून घ्या, एकदा जर तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली ना, तुम्ही परत पाठीत जात नाही. तुम्ही फक्त पुढे-पुढे जात जातात. आणि एक प्रकारची मानसिकता असते. एक जण ब्रेक करतो, बाकी सगळे त्याला फॉलो करत जातात. समजा आज तुम्ही आहात, तुमचं कुटुंब आहे. तुम्ही आज जर गरीब असाल ना, तुम्ही तुमच्या घरातली किंवा कुटुंबातली पहिली व्यक्ती बनू शकते की जी श्रीमंत होईल. समजा आजारी कुटुंब असेल तर एक निरोगी आयुष्य जगेल. अशा पद्धतीने तुम्ही प्रगती करत जातात आणि एकदा ते लिमिट ब्रेक केलं ना, परत कोणीही पाठी जात नाही. कोणी म्हणजे कोणीही नाही. तुम्हाला फक्त तो एक प्रयत्न करत जायचा आहे आणि समजून घ्या हे सर्व काही शक्य आहे. कुठे चालत स्थलांतर होतं. आता अजून काही वर्ष गेलं ना, आपण गॅलेक्सी देखील पार करू शकतो आणि खूप काही गोष्टी देखील पार करू शकतो. तुम्हाला एवढ्या काही गोष्टी करायची गरज नाही. तुमचं जे पण काही आयुष्य आहे ना, ते थोडंफार जरी तुम्ही मर्यादा मोडत गेला ना, तरी सफिशियंट आहे. तुम्ही सर्वांगीण समृद्ध आयुष्य आरामात जगाल आणि हे अगदी सोपं आहे. एका ठिकाणी राहणे कठीण आहे. हां, ते कधी-कधी गरजेचं पण असतं. हे नाही बोलत आहे की प्रत्येकाने एका ठिकाणीच राहिलं पाहिजे. आणि हां, प्रत्येकाच्या मर्यादा देखील वेगवेगळ्या असतात. हे देखील समजून घ्या. साधी सोपी गोष्ट आहे. जर एक मुंगी असेल, तिची एक मर्यादा लिमिटमध्ये असते. पण ते मोठ्या प्राण्यासाठी लिमिटमध्ये होते. ती अनलिमिटेड झाली की नाही, ती तिच्या हिशोबाने अनलिमिटेड आयुष्य जगत असते. सरळ आपला दृष्टिकोन ठेवायचा. इतरांचा दृष्टिकोन थोपवून देऊ नका किंवा इतरांचं आयुष्य स्वतःवरती हे करू नका. स्वतःला महत्त्व द्या. आत्मविश्वास म्हणजे काय? स्वतःवरती असलेला विश्वास, स्वतःवरती, स्वतःच्या परिस्थितीवरती. तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने आयुष्य जगाल. जर तुम्ही कंपेअर करत बसला ना, नाही बघ पक्षी किती उडतो, मी मुंगीसारखा अजून इकडे आहे, तुमचं साफ चुकीचं आहे. जसं तुमचं आयुष्य आहे ना, त्यानुसार तुम्हाला एक्सप्लोर करायचं आहे. ते पण खूप मोठं एक्सप्लोरेशन झालं. हे नेहमी लक्षात ठेवा. धन्यवाद. अश्विनी कुमार.